नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. एकनाथ डाव यशस्वी म्हणजे एकनाथ शिंदे यशस्वी असा हा विषय आहे. कुठल्या बाबतीत? बिनविरोध निवडणुका झाल्या. या निवडणुका विधान परिषदेच्या ज्या आताच्या 10च्या 10 उमेदवार जे आले बिनविरोध आले ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे. नाहीतर कशामुळे असेल हेच विश्लेषणाचा मुद्दा आहे. विश्लेषणाचा मुद्दा एवढाच आहे, उद्धव ठाकरेंनी हा डाव ओळखला होता. उद्धव ठाकरे यांनी अर्ज भरायचं ठरवलं असतं तर एकनाथ शिंदे गप्प राहिले नसते. काही ना काहीतरी तिथं डाव मांडला गेला असता आणि निवडणूक ही झालीच असती. एकनाथ शिंदेने उमेदवार दिलाच असता. हे ठरलेलंच होतं. आणि हे न ओळखण्या एवढे उद्धव ठाकरे म्हणतात त्यांनी ओळखलं. एवढे काही अडाणी नाहीत ना ते. मस्त राजकारण त्यांनी पण केलंय. परंपरागत पिढीजात त्यांनी राजकारण बघत आलेत, करत आलेत. मुख्यमंत्री सुद्धा झाले. ते कसे झाले हेही बघितलं. परंतु एकनाथ शिंदे गप्प बसणार नाहीत. घोडे बाजार होणार आणि घोडे बाजार हा टाळता आला पाहिजे या दृष्टिकोनातनं. आणि आपण रिस्क घ्यायची का? आपण ही रिस्क घेऊन जर का ह्याच्यात पराभूत झालो तर काय तोंड दाखवायला जागा आहे उद्धव ठाकरेंना? हे फार महत्वाचं होतं. आणि हा डाव साध्य कोण करणार होतं? एकनाथ शिंदे डाव साध्य करणार होते. उद्धव ठाकरेंनी फक्त उभा राहायची घोषणाच करायची वाट बघत होते ते. आणि त्यांची फिल्डिंग लागलेली होती. आणि यात भारतीय जनता पक्षानं नमतं धोरण घेतलं. तर निवडणुका झाल्या असत्या. एकनाथ शिंदेचा हट्ट आहे, ठीक आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे जेवढे निवडून येणार आहेत तेवढे निवडून येणारच होते. तिथं काहीच अडचण नव्हती. परंतु बाकीचे खेळ झाले असते त्याच्यामध्ये. काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चलबिचल आहेत सध्या. काहीतरी गणित मांडा असं चाललेलंच होतं. आणि उद्धव ठाकरे हेच उभा राहायला पाहिजे होते, म्हणजे तिथं बिनविरोध निवडणूक झाली नसती. एकनाथ शिंदेनी स्वतःची ताकद दाखवायचं ठरवलेलं होतं. आणि हे सगळ्या गोष्टी आता सगळ्या थांबल्या. एकनाथ शिंदे यशस्वीच झाले म्हणायला लागतील, कारण दानवे यांना ती उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. आणि दानवे तिथं आल्यामुळं दानवेंचं आणि एकनाथ शिंदेचं चांगलं आहे. एकनाथ शिंदेचं कुणाशी चांगलं नाही आहे. उद्धव ठाकरे कुटुंब, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोडलं तर त्यांना ऐन वेळेला सगळेच पाहिजे. हे एकनाथ शिंदेचं राजकारण ही धूर्त राजकारणी आहेतच ते. आणि त्यांनी तसं दाखवूनच दिले. आणि आता पक्षही वाढवत निघालेत ते शिवसेना. फक्त येऊन जाऊन आता कोर्टाचा एक विषय आहे, तो काय होईल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. धनुष्यबाण राहतो न राहतो. परंतु तोपर्यंत आपण शिवसेना भक्कम करायची. आणि त्याच्यामध्ये मुत्सद्दीगिरीचं आणि ते कूटनीतीचं राजकारण त्यांनी दाखवून दिलं की दानवे आम्ही तुमच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध केली. दानवेंचं आणि एकनाथ शिंदेचं अतिशय चांगलं आहे आतनं, हे सुद्धा आता स्पष्ट होत आलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या काळात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सपोर्टेडच असणार आहे. रावसाहेब आपले दानवे आता आमदार होतील आता. आणि काँग्रेसनं सुद्धा शेवटी काँग्रेसची अवस्थाच अशी आहे की काहीच करू शकत नव्हते. शरद पवारांचे 10 आमदार आणि उद्धव ठाकरेंची 20-30 गणित बसतंयच ना दानवेंचं. एकनाथ शिंदेचाच उमेदवार आला असता तरच अवघड होतं. आणि त्याने आता दानवे आल्यामुळं विषय तिथं थंड पडला. पण एक नक्की झालं की उद्धव ठाकरे सुद्धा हुशार निघाले. त्यांनी बरोबर बिनविरोध निवडणूक आणि आपला शिवसेनेचा मनुष्य द्यायचा. आणि एकनाथ शिंदे त्याच्याही पेक्षा हुशार निघाले की उद्धव ठाकरेंना मी आमदार होऊन दिलं नाही. हे आता त्यांच्या पक्षात बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंना कसा मी दाखवला हिसका असं बोलतायत ना आज. आणि हे खरं आहे, दिसतंय. उद्धव ठाकरेंना विधान परिषद बिनविरोध होऊ शकली असती का? तर अजिबात झाली नसती. अशी फिल्डिंग लागलेली होती. आणि एकनाथ शिंदेचा डाव याच्यामध्ये आता यशस्वी झाला. भारतीय जनता पक्षानं सुद्धा याच्यामध्ये धोरण कसं घेतलं हे आपण बघितलं. एकनाथ शिंदेना एकदम तोडून पण का चालत नाही, तर केंद्रीय नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं बऱ्यापैकी अमित शहा त्यातले गृहमंत्री हे एकनाथ शिंदेच्या बाजूचे आहेत. त्यांना सपोर्ट करतात, त्यांच्या पाठीशी आहेत. हे देवाभाऊंना माहीत नाही का? नक्की माहीत आहे. अशा वेळेला एकदम तोडून पण चालत नाही. पण राजकारण मात्र पेटलेलं आहे. उद्धव ठाकरेंना परत आम्ही हिसका दाखवला असं एकनाथ शिंदे बोलतायत. बिनविरोध निवडणूक फक्त उद्धव ठाकरे नसल्यामुळं झाली असं आता बोलतात. शिवसेना उबाटा याच्या पुढे कसं उत्तर देईल हे बघण्यासारखं असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.